विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनी आज सभागृहामध्ये बोलताना एक प्रश्न उपस्थित केला। सीबीएसईच्या पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास केवळ 68 शब्दांमध्ये सांगण्यात आल्याचा दावा आमदार सत्यजित तांबे यांनी केला आणि याच दाव्याची पडताळणी आपण करणार आहोत। माझ्या हातात हे सीबीएसई पॅटर्नचं इतिहासाचं पुस्तक आहे, सोशल सायन्सेस अवर पास्ट टू द टेक्स्टबुक इन हिस्ट्री फॉर क्लास 7 असं हे पुस्तक आहे। खरं तर NCERTनं हे प्रकाशित केलेलं पुस्तक आहे। 2024 सालीच यामध्ये सुधारणा ज्या आहेत त्या करण्यात आल्या आहेत आणि यातलं जे 8 नंबरचं टॉपिक आहे 18th सेंचुरी पॉलिटिकल फॉर्मेशन नावाचं हे टॉपिक आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या साम्राज्यांबद्दल माहिती जी आहे ती या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे। मग राजपूत असतील, सीख असतील आणि त्याच पद्धतीनं मराठा साम्राज्याचा देखील उल्लेख या पुस्तकामध्ये आपल्याला पान नंबर 101 वरती आढळतो। आणि जर आपण हे पूर्ण टॉपिक जर आपण बघितलं, द मराठा किंगडम वॉज एस्टॅब्लिश बाय छत्रपती शिवाजी महाराज इन 1630. द मराठा किंगडम वॉज अनदर पॉवरफुल रिजनल किंगडम टू अराइज आउट ऑफ सस्टेन अपोजिशन टू मुघल रूल. हे मुघल साम्राज्याच्या विरोधात लढणारा एक महत्त्वाचं साम्राज्य म्हणून मराठा साम्राज्य उदयाला आला 1630 साली, अशा पद्धतीनं इथं उल्लेख आढळतो। आणि केवळ आता हे जे पॅसेज आपण बघताय एवढा एका पॅसेजमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करण्यात आला आणि त्यानंतर लगेच पेशवांचा उल्लेख जो आहे तो सुरू झालेला आहे। जर याच बाजूला जर डाव्या ठिकाणी आपण उजव्या बाजूला जर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांची एक प्रतिमा देखील दाखवण्यात आलेली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म, त्यांचं शिक्षण आणि मुघलांना त्यांनी कशा पद्धतीनं मात दिली, कशा पद्धतीनं त्यांच्यावरती विजय मिळवला याबद्दल या एका पॅरेग्राफमध्ये सांगण्यात आलेलं आहे। अर्थात इयत्ता 7वीचं हे पुस्तक आहे, ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा केवळ एवढाच उल्लेख जो आहे तो असल्याचं आपल्याला आढळतं। याच पद्धतीनं NCERTची जी वेबसाईट आहे ती देखील मी चेक करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज किंवा मराठा साम्राज्याबद्दल एक PDF फाईल जी आहे ती मला आता वेबसाईटवरती जी आहे ती आढळते। द राईज ऑफ मराठा नावाची हे PDF फाईल जी आहे ते जुलै महिन्यामध्ये याच वर्षी ॲड करण्यात आली आहे। इयत्ता 8वीसाठी हा टॉपिक असल्याचं सांगितलं जात आहे। जवळपास 22 पानांचं हे संपूर्ण टॉपिक आहे, ज्यामध्ये मराठा साम्राज्याबद्दल संपूर्ण माहिती जी आहे ती देण्यात आलेली आहे। अगदी टाईमलाईन जर आपण बघितली तर 1630 पासून ते 1840 पर्यंतचं जे संपूर्ण मराठा साम्राज्याचा काळ आहे तो या 22 पानांमध्ये मांडण्यात आलेला आहे। अगदी छत्रपती शिवाजी महाराजांनी कशा पद्धतीनं मराठा साम्राज्याचा पाया रचला इथपासून ते पुढं मराठा साम्राज्याचं काय काय होत गेलं हे सगळं 22 पानांमध्ये सांगण्यात आलेलं आहे। अर्थात ही जी पूर्ण प्रत आहे ती फक्त इंटरनेटवरती आत्ता अवेलेबल आहे, ती अजूनही प्रिंटेड कॉपीमध्ये आलेली नाही। 8वीच्या पुस्तकांमध्ये हे येणार असल्याचं सांगितलं जातं आहे, मात्र अजूनही ही प्रत जी आहे ती बाजारात किंवा शिक्षणामध्ये असलेली जी कॉपीज आहे त्यामध्ये आढळून येत नाही। इयत्ता 7वीची ही जी कॉपी आहे त्यामध्ये मात्र केवळ 68 ते 70 शब्दामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जो आहे तो सांगण्यात आलेला आहे। सत्यजित तांबे यांनी जे आरोप केले होते ते आपल्याला या पुस्तकांमध्ये दिसून येत आहेत। कॅमेरा पर्सन युक्तासह आफताब शेख, ABP माझा, सोलापूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.